अपडेट न्यूज। यवतमाळच्या लोहारा MIDC परिसरातून चाकूचा धाक दाखवून पळवलेला 22 लाखांचा तुरीचा साठा शोधण्यात लोहारा पोलिसांना अवघ्या काही दिवसात यश आलं। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक करून 20,59,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। नेमकी घटना काय आहे? 26 मार्च रोजी ड्रायव्हर शुभम मोरे याला चाकूचा धाक दाखवून हातपाय बांधून 22 लाख रुपये किमतीची 250 क्विंटल तूर 500 पोते असलेला ट्रक चोरट्यांनी पळवला होता। या प्रकरणी प्रमोद नवरंगे यांच्या तक्रारीवरून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे लोहारा पोलिसांनी कारंजा व वाशिम परिसरात सापळा रचून खालील आरोपींना अटक केली आहे। कलीमुद्दीन ख्याजा मिराजुद्दीन वय वर्ष 26 कारंजा, मोहम्मद आक्रम मोहम्मद सलीम बाळापुरे वय वर्ष 35 कारंजा, सलीमुद्दीन कलीमुद्दीन वय वर्ष 39 मूर्तिजापूर, इम्रान हसन अब्दुल हसन वय वर्ष 25 कारंजा। पोलिसांनी आरोपींकडून कारंजा, मूर्तिजापूर आणि दर्यापूर परिसरातून 234 क्विंटल तूर हस्तगत केली आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल व उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी बजावण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी, पोलीस उपनिरीक्षक गजानन अजमिरे, पोलीस अंमलदार अमोल अन्नेरवार, पवन चिर्रे, बबलू पठाण, प्रशांत राठोड, नकुल रोडे, कल्पेश रामटेके, रितेश मुस्के, विजय कबले कर्मचारी उपस्थित होते। संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.